दरवर्षाप्रमाणे ह्यावर्षी गुंजाई फाउंडेशन यांच्या वतीने महेश गायकवाड हे विविध कार्यक्रम आयोजित करतात. त्याच्यातलाच हा एक भाग महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा. ह्या स्पर्धेमध्ये एक महिलांना चांगलं व्यासपीठ मिळतं आणि आपण आता बघितलं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये योगा वगैरे हे सगळे क्लासेस लावले जातात, योगाचे वर्ग भरवले जातात. परंतु ह्या माध्यमातून महिलांच्या शरीराचा इतका व्यायाम होतो आणि शरीराला एक वेगळं लवचिकपणा येतो आणि महिलांना एक सुंदर असं व्यासपीठ महेश गायकवाड साहेब म्हणजे आपण नुसती मंगळागौर कार्यक्रम नाही तर आपण बघत असेल अनेक विविध कार्यक्रम, वह्या वाटप असू द्या, छत्र्या वाटप असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या, दाखले वाटप असू द्या, अनेक सामाजिक कार्य नागरिकांना जे सुप्त असे उपक्रम त्यांच्या गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात. आणि असेच त्यांना आई तिसाई देवी बळ देवो की त्यांच्या असून अशीच सामाजिक कार्य आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचाच भाग म्हणून आजचा हा मंगळागौर कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या विजयताई पोटे, नगरसेविका शीतलताई मंडारी, नगरसेविका माळीताई, सुशीलाताई माळी, तालुका प्रमुख रोशनाताई आणि सर्व महिला आघाडी म्हणजे सर्व महिला आघाडी आणि सर्व महिला कार्यकर्त्या, महिलांची फौज आहे त्यांच्याबरोबर आणि ती सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देते. शाखा प्रमुख असतील बोटे साहेब म्हणजे सर्वच कार्यकर्ते त्यांचे सर्व सहकारी त्यांच्याबरोबर असतात आणि कार्यक्रम एक सक्सेस करण्याचं काम ते करत असतात. त्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देते आणि महेशजी गायकवाडांना पण धन्यवाद देते. संस्कृती जपण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचं दरवर्षी आपण आयोजन करतो. आपली नारी शक्ती अजून ताकदवान व्हायला हवी. आपल्यामध्ये या कार्यक्रमामध्ये येऊन आपल्या एकमेकांचा संवाद वाढायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या काही समस्या असतील त्या आमच्या रणरागिणी या ठिकाणी उपस्थित असतील आमच्या महिला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आहे. मला वाटतं प्रत्येक महिलेला आजचा दिवस हा खूप आतुरतेचा दिवस असतो. आपण प्रत्येक महिला या कार्यक्रमामध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी आहात. मी आताच एका ग्रुपचा परफॉर्मन्स पाहिला, अतिशय सुंदर आणि एवढा सुरेख होता आणि त्या महिलांनी एक मेसेज सुद्धा दिला महिलांना कशी वागणूक मिळायला हवी. मला वाटतं की अशा कार्यक्रमामध्ये मी अनेक वर्षापासून या कार्यक्रमामध्ये येत नव्हतो, पण मी आत्ता मागचा जो परफॉर्मन्स पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या अशा कार्यक्रमामध्ये पुरुष पण खूप मोठ्या संख्येने हवेत. तुमच्या ज्या भावना आहेत त्या पुरुषांमध्ये पोचायला हव्यात.